जरा खाली घ्या ना. चला, उपवर्गीकरण विरोधी हा मोर्चा आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही हा मोर्चा काढत आहोत आणि त्यामुळं या मोर्चाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो. आम्ही परभणीत मध्ये काढलाय, लातूर मध्ये काढलेला आहे, जालन्यामध्ये काढलेला आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये हे मोर्चे आम्ही काढत आहोत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मोर्चाच्या संदर्भामध्ये सरकार आपल्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे की मोर्चे निघून आले? नाही, सरकारचं धोरण म्हणजे हट्टीपणाचं दिसत आहे. कारण सरकार ज्या पद्धतीनं या इथे 29 SC हे MLA त्यांना सुद्धा ते भेटायला म्हणजे त्याच्यातले 27 जण निवेदन दिले आम्हाला तुमच्याशी याबाबत बोलायचं आहे, अजूनही त्यांना ती भेट देत नाहीत आणि त्यांना काही करून उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आणि खास करून मुख्यमंत्री ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये की सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे अशा पद्धतीने भाष्य करतात. कारण सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आम्ही सुद्धा वाचलेलं आहे की हे सर्व ऐच्छिक ठेवलेलं आहे राज्यांना, तरी जबरदस्तीने इथे उपवर्गीकरणाचा घाट हे सरकार घालत आहे. हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे असं आमचं म्हणणं आहे. जातीजातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो. हा आमचं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकार आधी OBC वर्सेस मराठा, त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर आणि आता SC मध्ये मातंग वर्सेस इतर 58 जाती असा हे म्हणजे भांडण लावण्याचा घाट घालत आहेत. मोर्चाचे केल्यानंतर आता तुमची भूमिका काय पुढे राहणार भविष्यामध्ये? आमचे मोर्चे डिसेंबर पर्यंत असेच जिल्हावार आणि तालुकावार निघणार आहेत आणि त्यानंतर डिसेंबरला विधानसभेवरती घेराव घालण्याचं आमचं ठरलेलं आहे. आजच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये काय सांगणार? कशा संदर्भात मोर्चा काय? बदर समितीचा अहवाल हा अंधारात ठेवून महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचं षडयंत्र केलं जात आहे आणि त्या विरोधात हा असणारा भीमसैनिकांचा अनुसूचित जातीचा एकत्र हा एल्गार आहे आणि हा एवढा मोठा एल्गार आहे की याची दखल राज्य सरकारने घ्यावी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. यामागे प्रयत्न आहे की महाराष्ट्रात सुद्धा मणिपूर घडवायचा आहे, विघटन करायचं आहे, अशी असणारी एकंदरीत स्थिती आहे. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाचं उपवर्गीकरण हे झालं नाही पाहिजे आणि त्या संदर्भात जर भूमिका घ्यायची आहे तर बदर समितीचा अहवाल पुढे आणला पाहिजे आणि त्याच्यावरती समाजासोबत व्यवस्थित चर्चा केली पाहिजे. या सगळ्या महाराष्ट्रात होणाऱ्या मोर्चाची राज्य सरकारने दखल घ्यावी, नाहीतर येणारा काळ हा त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक असेल असा गर्भित इशारा देतो. महाराष्ट्रामध्ये एवढे मोर्चे निघत आहेत तरी पण आतापर्यंत सरकार दखल घ्यायला तयार नाही. सरकारने केवळ भांडण लावण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. सरकारला कुणालाही वर्गीकरणच्या माध्यमातून सामाजिक न्याय द्यायचा नाही, तर 2 समाजामध्ये दंगली घडवायच्यात ही असणारी या सरकारची फॅशन आहे. याआधी मराठा OBC वाद लावला, आता या ठिकाणी मातंग आणि बौद्ध समाजाचा वाद लावण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे सरकार हे सामाजिक न्यायाच्या विरोधातलं सरकार आहे. ते सामाजिक न्याय देऊ शकत नाही. उलट सामाजिक न्यायाची जी एकजूट आहे अनुसूचित जातीची, तो तोडण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि या मागे RSSचा हात आहे. RSSला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात, महाराष्ट्राचा मणिपूर घडवायचा आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही. मोर्चे करून दखल घ्यायला तयार नाही तर भूमिका काय राहणार भविष्यामध्ये? नाही, यांनी कुणाच्याही नादी लागावं, जय भीमवाल्यांच्या नादी लागू नये. कारण आमच्याकडे गमवण्यासारखं काही नाही. आमचं अस्तित्व संविधान आणि आरक्षण आहे आणि हे जर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर 1818चा भीमा कोरेगाव झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.